नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि समान नागरी कायद्याची राज्यामध्ये अंमलबजावणी होऊ देणार नाही, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून स्पष्ट। काँग्रेसचा मिशन दक्षिण भारत, तामिळनाडूमध्ये राहुल गांधींच्या आज 2 रॅली, तर कर्नाटकमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या 2 सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रचार, राजस्थानमधील बाडमेर आणि दौसामध्येही प्रचार सभा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज गोंदिया जिल्हा दौऱ्यावर, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी नड्डांची प्रचार सभा। देवेंद्र फडणवीसांच्या आज नागपूर जिल्ह्यामध्ये 3 सभा, कळमेश्वर, सक्करदरा आणि बजेरियामध्ये प्रचार करणार। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्ष गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांची आज दिल्लीत बैठक, मुंबईतलं जागा वाटप आणि नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडला भेटणार। उद्धव ठाकरेंचा आज पालघर जिल्हा दौरा, महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची बोईसरमध्ये जाहीर सभा, यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर असतील। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, 3ऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघांचा समावेश। महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस, अमित शहांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। त्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडी मतभेदांमुळेच फुटेल, अमित शहांची इंडिया आघाडीवर टीका। महाविकास आघाडी राज्याचा विकास करू शकत नाही, अमित शहांचं वक्तव्य। शरद पवार राज्याचाही विकास करू शकले नाहीत, शरद पवारांनी 10 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं, गृहमंत्री अमित शहांचा मंचावरनं थेट शरद पवारांना सवाल। राहुल गांधींच्या गाडीला केवळ इंजिन आहेत पण डबे नाहीयेत, इंडिया आघाडीतील सर्वांना वाटतं की आपणच इंजिन, देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका। बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची विदर्भातील 10 उमेदवारांसाठी नागपूरमध्ये एकत्रित सभा, काँग्रेसच्या चुकीच्या नीतीमुळे बसपाची स्थापना केली, मायावतींची काँग्रेसवर टीका। वंचित बहुजन आघाडीची 5वी यादी जाहीर, 5व्या यादीमध्ये 10 उमेदवारांची घोषणा, धाराशिवमधनं भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी। रायगडमधनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा, मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण वंचितकडनं रायगडची लोकसभा लढवतील। बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे सुनेत्रा पवारांना मदत करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, तर सुनेत्रा पवारांचाच विजय होणार, शिंदेंचा दावा। सासवडच्या सभेनं विजयावरती शिक्कामोर्तब केलाय, सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाव न घेता रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरेंवर टीका। विजयराव कुणाच्या मागे लागले की सडो की पळो करून सोडतात, सासवडच्या सभेत अजित पवारांची विजय शिवतारेंवरती टिप्पणी। लोकसभेची निवडणूक राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य, निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षातनं कुणी जाता कामा नये, पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। सासवडमध्ये सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सभा, तुम्ही दादांसोबतची दुश्मनी पाहिलीत, आता मैत्री पहा, प्रचार सभेमध्ये विजय शिवतारेंचं वक्तव्य। लोकांच्या हितासाठी आणि महायुतीसाठी बारामती लोकसभा निवडणुकीतनं माघार, शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। कोकणामध्ये रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातला वाद पेटण्याची शक्यता, माध्यमांसमोर सांगणार, सदानंद कदम यांनी या आशयाचे एक पत्रक काढलंय, येत्या 8 दिवसात ते पत्रकार परिषद घेतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार राज्यभरात प्रचार दौरा करणार, 15 एप्रिलला शरद पवारांचा प्रचार दौरा सुरू होतोय। उत्तर मुंबईतनं काँग्रेसचा तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारीचा प्रस्ताव दिल्याची माहिती, काँग्रेसकडे उमेदवार नसल्यामुळे ठाकरे गट जागा लढवण्यासंदर्भात आग्रही, त्यामुळे उत्तर मुंबईतनं महाविकास आघाडीकडनं उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता।
भिवंडीमध्ये काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक, कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर कायम. भिवंडी लोकसभेसाठी पुन्हा एकदा फेरविचार करावा, वरिष्ठ नेत्यांकडे मागणी. यवतमाळमध्ये वंचितचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा. काँग्रेस मिंधी झाली आहे, भाजपसोबत लढा द्यायला पाहिजे पण ते देत नाहीयेत, आंबेडकरांची प्रतिक्रिया. धैर्यशील मोहिते पाटलांचा 2 दिवसात शरद पवार पक्षामध्ये प्रवेश होणार. पुणे जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे सुद्धा पक्षप्रवेश करतील, शरद पवारांची माहिती. धैर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं, ज्याला आता पूर्णविराम मिळतोय. 14 एप्रिलला मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील. शाहू महाराजांचा आपण अपमान केलेला नाही. शाहू महाराजांविषयी बोलताना आपला एक शब्द चुकला, पण आपणच थेट वारसदार आहोत हे शाहू महाराजांनी सिद्ध करावं. संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण. आता महाविकास आघाडीचाच गुलाल सोलापूर आणि बारामतीत लागणार. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंग पाटलांचा निर्धार, आम्हाला कोणत्याही ईडीची भीती नाही, जयसिंग पाटील यांचं वक्तव्य. विजयसिंह मोहिते पाटलांनी मदतीचा हात पुढे केल्यास माळशिरसमधनं 2 लाखांचं लीड मिळवून देऊ. लोकसभा त्यांना, विधानसभा आम्हाला, असा तोडगा निघू शकतो, उत्तम जानकरांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या, मंत्री नारायण राणेंची संवाद मेळाव्यातनं विनंती. ठाकरे गटाचा महाराष्ट्रात एकही खासदार निवडून येणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा. तर पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात, राणेंचं वक्तव्य. उमेदवारी अर्ज भरण्याबाबत शाहू महाराजांनी फेरविचार करावा, हसन मुश्रीफांचा सल्ला. संजय मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही मुश्रीफांची प्रतिक्रिया. नाशिक लोकसभेसाठी जो उमेदवार असेल त्याचं आपण काम करू, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. जागा वाटपाची चिंता करण्याची गरज नाही, भुजबळांचं वक्तव्य. नाशिकच्या जागेचा तिढा 2 दिवसात सुटेल आणि राष्ट्रवादीच्या मनातला उमेदवार नाशिकमध्ये जाहीर होईल, अमोल मिटकरींची माहिती. नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडनं नवीन चेहरा देण्याबाबत विचार सुरू, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. नवीन चेहरा आल्यावरती मतदार स्वागत करतील, विखे पाटलांचा विश्वास. महायुतीच्या जागा वाटपाची आज घोषणा होण्याची शक्यता. नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटला, शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची माहिती. गडचिरोलीमध्ये पुढच्या 10 वर्षात 50,000 लोकांना रोजगार मिळेल, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य. नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण भाजपत येण्याआधी सुद्धा भाजपची मोठी ताकद होती, महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांचं वक्तव्य. तर यावेळेलाही नांदेड लोकसभा जिंकू, चिखलीकरांना विश्वास. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीराम पाटील मतदारसंघामध्ये सक्रिय, महात्मा फुले जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घेतला सहभाग. बीडमध्ये पंकजा मुंडेंना लोकसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांची बैठक. पंकजा मुंडेंना ऐतिहासिक मतांनी निवडून देणार, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांची पक्ष कार्यालयात भेट. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देत दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार, शोभा बच्छाव यांची प्रतिक्रिया. पण धुळे लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध. तुषार शेवाळेंच्या भेटीसाठी आलेल्या शोभा बच्छाव यांच्यासमोर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. रायगडमध्ये अनंत गीतेंचं फुटक्या कवडीचंही योगदान असेल तर राजकारण सोडून देऊ, खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान. शरद पवारांबद्दल टीका करणाऱ्या अनंत गीतेंना पवारांचेच पाय धरण्याची वेळ आली आहे, तटकरेंचा टोला. सत्य वेगळं असतं आणि बाहेर वेगळं दाखवलं जातं, असा अनुभव भाजपत आला, म्हणून भाजप सोडून ठाकरे गटामध्ये सहभागी होत असल्याची करण पवार यांची माहिती. भंडाऱ्यामध्ये विकास फाउंडेशनचा काँग्रेसला पाठिंबा. बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रातलं काम बंद पडल्यानं विकास फाउंडेशनचा काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना जाहीर पाठिंबा. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अतुल देशमुखांचा शरद पवार पक्षामध्ये प्रवेश.
शरद पवार आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. भंडाऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या समर्थनात भंडाऱ्यामध्ये बाईक रॅली. यावेळी अनेक घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर तब्येत बरी नसल्यामुळे रुग्णालयात दाखल. 14 एप्रिलनंतर पुन्हा एकदा वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये ऍक्टिव्ह होणार असल्याची सुजात यांची माहिती. नागपूरच्या कोराडी इथे महालक्ष्मी जगदंबा मंदिरात 35 कर्मचाऱ्यांना प्रसादामधून विषबाधा. शिंगाडा पिठापासून तयार केलेल्या पदार्थातून विषबाधा झाल्याचं समोर. प्रशासन आणि नेते निवडणुकीच्या कामात दंग असल्यानं चिपळूणमधील पाणी टंचाईवरती प्रशासनाचं दुर्लक्ष. गेल्या 20 दिवसांमध्ये 11 गावांमध्ये टँकरच पोहोचला नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल. लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू. कांदा लिलावात भाग घ्या अन्यथा परवाने रद्द. जिल्हा निबंधकांचे आदेश. अहमदनगरमध्ये अनेक गावात दुष्काळाच्या झळा. हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी चिंतेत. नागपूरमध्ये आजही पावसाच्या सरी. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियाला हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट. नागपूरचं तापमान 19 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं खाली. नागपूरमध्ये काल कमाल तापमान 25.8 अंश सेल्सिअस इतकं होतं. आठवड्याच्या सुरुवातीला हेच तापमान 41.5 अंशांवरती होतं. इकडे मुंबईत उन्हाचा पारा वाढलाय. बोरिवली, मुलुंड, पवई आणि वरळी इथे 32 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद. तर सांताक्रूज परिसराचं तापमान 37 अंश सेल्सिअस. मुंबईतील मिठी नदीच्या स्वच्छतेच्या कामाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन. गेल्या 18 वर्षात 1300 कोटी रुपये नेमके कशावरती खर्च केले याचा तपास होणार आहे. क्षयरोगाचा संसर्ग मुलांमध्ये वाढू लागलाय. महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2023 सालात मुंबईमध्ये 4066 मुलांना क्षयरोगाची लागण. राज्यातल्या अपंगांची नेमकी आकडेवारी उपलब्ध करावी यासाठी 30 वर्षांनंतर होणार अपंगांचं सर्वेक्षण. या अंतर्गत घरोघरी जाऊन अपंगांची माहिती संकलित केली जाणार असून यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला कार्गो हाताळणीच्या नव्या सुविधेद्वारे वार्षिक 164 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार. या सुविधेसाठी प्राधिकरणाकडनं 225 कोटी रुपयांची गुंतवणूक. अटल सेतू प्रभावित उरण, पेण आणि पनवेल या तालुक्यातील 124 गावांमध्ये तिसरी मुंबई उभारण्यासाठी प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नियुक्तीला स्थानिकांचा तीव्र विरोध. 124 गावांमधनं 25,000 हरकती आल्याची माहिती. गडचिरोली चिमूर मतदारसंघात 1205 गृहमतदारांचं मतदान. 100 वर्षीय मतदारांच्या गृहमतदानासाठी 3 राज्यांच्या सीमेवरती निवडणूक पथक पोहोचलं. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या गोरेगावमध्ये 1 रुपया 1 मतदान हा अनोखा उपक्रम. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या निवडणूक अनामत रकमेसाठी गोरेगावकर पुढे सरसावले. मुंब्रा शहरामध्ये 18 महिन्यांच्या चिमुकलीची आईवडिलांकडनं हत्या. अघोरी कृत्यासाठी हत्या केल्याची माहिती. ताडोबा अभयारण्यातल्या एका 2 वर्षीय वाघिणीला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलं. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढावी यासाठी गेल्या वर्षी सुद्धा केलं होतं 2 वाघांचं पुनर्वसन. नवीन वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात देशातील प्रमुख शहरात एकूण 1,20,000 घरांची विक्री. या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल 1 लाख कोटी रुपयांची उलाढाल हा आजवरचा उच्चांक मानला जातोय. IPLच्या सामन्यांमुळे मुंबईच्या बेस्टच्या तिजोरीमध्ये भर. प्रेक्षकांना वानखेडे स्टेडियमवरती आणण्याचा बेस्टचा उपक्रम. या उपक्रमामुळे आतापर्यंत 60 ते 80 लाखांचं उत्पन्न प्राप्त. मुंबई हायकोर्टाच्या नव्या संकुलावरून सरकारची चालढकल. आज राज्य सरकार कार्यवाहीचा तपशील सादर करणार. दिरंगाई केली तर सरकारची गय केली जाणार नाही. हायकोर्टाचे खडे बोल. भावनिक मुद्द्यांपेक्षा बेरोजगारी आणि महागाई हेच लोकसभा निवडणुकीतले प्रमुख मुद्दे. सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. पेगॅसस मालवेअर प्रकरणामध्ये एका भाडोत्री स्पायवेअरपासून सावध राहण्याचा ॲपल कंपनीचा इशारा. भारतासह 91 देशांमधल्या आयफोन वापरकर्त्यांनी गोपनीयतेची खबरदारी घ्यावी.
ॲपल कंपनीची सूचना. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त फुले या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण. प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनंत महादेवन हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. ईदच्या दिवशी अभिनेता सलमान खानकडनं नवीन चित्रपटांची घोषणा. 2025च्या ईदच्या दिवशी सलमान खानचा सिकंदर सिनेमा प्रदर्शित होईल. खासदार श्रीकांत शिंदेंनी रमजान ईद निमित्त घेतली अभिनेते सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट. यावेळी सलीम खान, अरबाज खान, युवा सेना सचिव राहुल कनाल हे उपस्थित होते. माजी अमेरिकन फुटबॉलपटू ओ.जे. सिम्पसन यांचं वयाच्या 76व्या वर्षी निधन. सिम्पसन यांना दुहेरी हत्याकांडातनं मुक्त केलं गेलेलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.